लुक माझा असं काहीतरी आहे. थोडंसं म्हणजे हे सगळे गोव्याला घेतलेले कपडे ॲक्च्युली, तर मी ते आता वेअर करत घेतले. बरं नंतर कधी भेटतील घालायला, नाही घालायला, म्हणून आता घालू. काय झाला बोलते उच्चार आता आज करणार आहे ब्राईट टू बी सर्व मिळून. तर ही काय बोलली, टेस्ट टू बेबी. काकी माझ्या ब्लॉग मध्ये सांग आज काय आहे. आज टेस्ट टू बेबी असा विषय आहे. माझ्या आईला काही बोलता येत नाही नीट. इकडे व्हिडिओ कॉल चालू आहे बहिणींचा गॉसिप्स. काय आई आता ते ना ब्राईट टू बी. हा एकदम करेक्ट बोलते आता. तर आता तिला मी शिकवलेली आहे कसा ब्राईट टू बी बोलायचा ते इंग्लिश मध्ये. मग ती टेस्ट टू बेबी बोलून आता सगळी वाट लावलेली आहे. पण असं दे, आता तू ब्राईट टू बी बोल. टेस्ट टू बेबी नाही करायची आई. टेस्ट टू बी तुम्ही मला आधी सांगला नाही. मला काय माहिती त्या वाईस टू बी का वाईस टू बी. ठीक आहे चल जाऊ दे. तर गाईज आता मला सगळं आवरून झालेलं आहे. इकडे मामा मम्मीची गाडी पण आलेली, मला इथं दिसली पण आता कुठे गायब झाली. खाली आलेत वाटतं. मी जाऊन बघते कसं काय आहे ते. तू कुठे भेटली आहे ना. चल बाय 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 बाय. केसी हो चिमण्या ये ग चिमणी. निर्वेद कुठे निर्वेद. त्याला का ठेवला, त्याला पण आणायचं ना. आणि मी चालले आता केक आणायला. केकची ऑर्डर दिली पण आम्ही तिथे व्हिडिओ नाही घेतला. मी विसरलो. आम्ही जाम कॉमेडी केली तिथं पण नाही समजला काय व्हिडिओ बनवायचा. त्याला आमची मराठी समजत नव्हती. आम्हाला हिंदी समजत होती पण आम्ही हिंदी नव्हती बोलता हिंदी बोलता नव्हती. ठीक आहे आता गुलाबजाम घ्यायला लागले. काय तिथं बोचके वाचके घेऊन चाललेलो आहोत निंजा विंजा म्हणून. इकडे या दोघी पण येत आहेत. आम्ही थोडे वेळ तोंडा बांधून चाललेलो आहोत. काय बोलते. आम्हाला अनुभव नाही. अनुभव नाही आम्हाला, त्यामुळे आम्ही बोललो नको. आता आला काय धूळ बघ. जामच आहे. एवढीचे रोड कधी काय म्हणतात. काही चला आता आम्ही तुमच्या मागून काकी आमचे रोड फोडले, बांधून पण झाले, रांगा पण. तर काहीच आता आम्ही निघालेलो आहोत. सगळी शॉपिंग झालेली आहे. इकडे पण घागरा ठेवलाय. इकडे हातात पिशवी वगैरे. आता खूप म्हणजे तिकडे मोबाईल काढायला गर्दीमध्ये जमला नाही कारण खूप क्राऊड होतोय. क्राऊड असतो भरपूर म्हणून. आणि मॅमकडे पण गेलो, तिथे पार्लरमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून आम्ही व्हिडिओ काढली नाही. आणि आम्हाला ऑफकोर्स दाखवायचे नव्हते आमचे कपडे म्हणून. तर आता आम्ही घरी चाललो आहे. ब्राईट टू बीचं सेलिब्रेशन करणार आहे उपासना सगळी. काय ग. हो. आणि घरी जाऊन आम्हाला बरीच कामं आहेत. आमच्या घागराचा ब्लाऊजचा प्रॉब्लेम झाला, आमच्या नऊवारीचा प्रॉब्लेम झाला, नजर लागली. काय नजर लागली. 2000 years later. गाईज मी खूप घामागीर झालेली आहे कारण मी जाम कामं करते म्हणून. इकडे काव्य नको साईड हो. इकडे मामी वगैरे आत्तू आहे. काळूक जातोय. तर गाईज आता कार्यक्रम आहे आमचा. देवींचा कार्यक्रम आहे. आजी बसले. इकडे काकू बाबा आहेत. इकडे यश. काय चाललंय रे गाडी. आमचा मामा शायनिंग मारतो मामी सोबत. समझ रहे हो. पोरीचा कधी पाय नाही पडत पण आता पडायला लागतो. यो हसतच असतो. जागरण करायचं आहे. नवरीच्या भावाला पण देवी निघला ना जागरण करलं. घाबरली दोघं पण.
आणि मागे सटकली कारण का त्यांना वाटतं की अंगात येणार आहे आजीचा, पण असा वाटतं आला बाय ग. साष्टांग नमस्कार घातलंय. A few moments later. यशचा पण ब्लॉग इथे चालू झालेला आहे. इकडे खूप कचकच कचकच आहे. ओ बाबा ब्राईट तुम्ही काढशील ना ते इथंच सांडवशील. रुपेश सगळं असेल ना येताना आणून घाला. The next day. यशने बघा किती भारी ड्रेसिंग मारलेली आहे. अशा प्रकारे इकडे मामा आम्ही आलोय पुंडासला. हे पमी काकीचं घर आहे, इकडे आलो. चला मग आम्ही काल रात्री जशी रेडी झालेली तशीच आता सकाळी पण आलेली आहे. नाही तू तर काय हिरोईन आहेस बाबा. तुम्ही तर गाववाले आहेत, आम्ही पाहुणे, आम्ही कपडे पाहुणे. अचानक मध्ये बसलो नाही. अरे देवा, तू काय कर माहितीये का, तू 1-2 ब्लाऊज इथे ठेवून जा आणि साड्या पण ठेवून जा. ड्रेस पण ठेवून हा टेन्शन नाही. एवढी मोठी गाडी असताना कपडे नाही आणले म्हणजे काय प्रॉब्लेम. का कबाब मध्ये हड्डी बसलाय. व्हाईट आहे ना म्हणून ब्लॅक मध्ये नाही. मला गोल्डन लग्नामध्ये मुली भेटतील ना बघायला. काहीच नाही, अशी काहीतरी आज दिसते व्हाईट नमो. कशी दिसते ती? खूप मस्त दिसते. ए काकी इकडे ये ना, तारीफ कर ना जरा. ती कशी दिसते? तर गाईज गुड मॉर्निंग. तर आमची गुड मॉर्निंग काहीतरी अशी झालेली आहे, मस्तपैकी साडी वगैरे वेअर केले व्हाईट, कारण आम्ही देवे घालवायला इकडे पुंडासला आलो, म्हणजे देव्यांचं पूजन करायला. त्या नारळावर आणि याच्यावर A few moments later. हॅलो गाईज. तर इकडे उपासनाने माझी बॅग भरत लावली, म्हणजे मीच बॅग भरत लावले आणि सगळ्या साड्या काढत लावल्या तिने. आणि इकडे ही आहे आणि मी अशी थोडी काहीतरी रेडी झालेली आहे बॅग भरण्यासाठी, व्हिडिओ काढायची म्हणून. गाईज बघू शकता तुम्ही, सेटअप चालू इथं देवेन दीदीचा. माझे केस निघाले. केस निघाले नाही का, क्लिप निघला. गोष्टींची आणि यो आमचा पसारा, हे तर काहीच नाही, पण लग्नाला तुम्ही बघाल. आणि ह्या कपाडाची अवस्था बघा. इतके कपडे आहेत, अगदी हे बेड मध्ये टाकून दिले 3-4. तर हे काय झालं बघा ना, हिने पूर्ण कपाट तोडून टाकले ना. आता बोलते नको नाही दाखवत. तर गाईज श्रृंगार अधूरा रहता है जब तक ना पड़े आशिक की नजर. श्रृंगार अधूरा रहता है घूंघट की आड़ से दिलबर का. चुप रहना भाई, बंद करना, तेरा बकवास बंद कर अब. हे जरा आमचं अँटिक पीस आहे, आम्ही कधी पण चालू होतो. हाय दैया. सो गाईज आता मी हे करून सेटअप लावते ही. असं लावायचं असतं. आमच्याकडे साधी रिंग लाईट आहे, जरा समजून घ्या. मी घेणार आहे. चला
साधी गाणं असो पण आम्ही एडिट खूप छान करतो हा. आणि ही आहे ना आमची कोणती राधा, बिग बॉस मध्ये राधाची स्टाईल मारते. आणि ही पण आमची राधाच आहे. तिचा कृष्णा तिकडे पनवेलला कृष्ण आहे. आपण बोलतो ना कुठला तो गाणा, कुठला रे तो गाणा, नाही ना, मी पनवेलचा राजा, माझी बायको इंग्लंड माझी बायको भिवंडीवाली, नको भिवंडी, मला नाही आवडत. ती दिसायला दिसते बरी पण लावते 29 पंजाबी नाही पंजाबी ड्रेस लावते पण पंजाबी ड्रेस ती घालत नाही, पहिल्यांदा घातलाय तिने. पण गाईज खूप छान वाटतो तिला पंजाबी ड्रेस. पण म्हणजे पंजाबी ड्रेस आहेत पण इकडे पण आम्हाला तिघींना पण आमच्या सगळ्यांना अजिबात म्हणजे कम्फर्टेबल नाही वाटत. बघू शकता आम्हाला हे कम्फर्टेबल. बघा. अरे अरे सरळच दिसणार नाहीये, असंच दिसेल. नाही दिसणार. फ्लॅश आहे ना, बघू मी थोडीशी माझ्या चेहऱ्याने दिसणार. फ्लॅश चालू असं केलाय. केलं तर दिसेल. यावर आमच्याकडे लाईट त्याचं बदलणार नाही. आणि बघू शकता ही आमची ही जुनी आहे माझी फोटो. उपासना. आणि ही मी आहे, ही देऊ दीदी, यो यश. बघू शकता. आणि मी आणि देवीन दीदी दिसायला लहानपणी सेम होतो, कर्ली कर्ली हेअर. आता ते आम्ही कुठं मोठे झाले त्यामुळे आमची ही सुधारणा झाली. गाई लगेच मर्डर होतो. खूप पसारा पडलाय. तर गाईस आता मी पटापट 2 पाहुणे काने आलेत पण इतका पसारा आहे. माझाच पसारा येतो एवढा. हा. किती ठेवू आता, मला झालं टेन्शन. तर हा मला लग्नाला कसं काय? मॅचिंग एकदम परफेक्ट मॅचिंग. परफेक्ट मॅचिंग. आणि इकडे मी चाललेली आहे आता सासरी, म्हणून आता मस्तपैकी बॅग भरतीये मी. भरतीये कारण मला तिकडे कायम जायचंय. कायमचं जायचंय. पहिल्यांदा जायची आपल्या गोव्याला किंवा आम्हाला कुठे फिरायला जायचं तर थोडीशी बॅग पॅक करायची. आता अख्खा संसार नेत लावलाय तिकडं. ही जिपरी माझी निंदी बघा तिकडे, तिला पण आम्ही भरणार होता आता तिला पण भरणार तिला आहे. पण भरणार आहेत बॅग. तिला पण भरणार आहेत. तुला मोठी बॅग लागेल. आणि मला खूपच मोठी बॅग लागेल कारण का मी जामच मोठी आहे आणि अशी पण मोठी आहे. नाही आता बॅग चेंज करायला लागेल मला. आणि आम्ही दोन वेळा तर केस विसरून झाल्यात. व्हिडिओ काढता काढता जो किती वेळा विसरायला लागणार ते नाही माहिती, पण लागतील. मेकअप करायला लागेल मला. आणि मेकअप नाही करणार. मी बोलली तिला मेकअप नको करू, तू तशीच चांगली दिसते न. आय एम कम्फर्टेबल विथ टी शर्ट अँड प्लाझो. अभि त्याच्यातच आम्ही कम्फर्टेबल. हा त्यामध्ये काम करायला आणि आम्हाला ओवा छापा लागतो काम करताना. करताना. आमचे खूप असे नशे आहेत, नशा. ते आम्हाला लागतात. चहा तर पहिले लागतो. वेळा चहा तर पहिले लागतो. आता मी तिकडे मेड बनून पण चाललेली आहे. आमची आजी साशे बोलतात की तुम्ही म्हातारे आहेत, चहासाठी एकदम प्रिय आहेत, तू थोडीशी त्यामुळे lipstick लाव आणि म्हातारे आहेत. आपण मग स्टार्ट करूया आपलं. तर guys, माझा आम्ही थोडे अवतार video बघू करतो. शकतात. आम्ही थोडे video थोडासा करतो. मेकअप करते आणि व्हिडिओ करते, मग तुम्हाला दाखवतेच. पुढे काय होईल ते दाखवते. ओके बाय बाय. बाय बाय. केलंय. बस अशीच फक्त अशीच घुस. अशी तर गाईज खूप काळोख आहे ऑफकोर्स इथे. आत्ताच आम्ही आईस्क्रीम खायला घेतले रात्रीचे 12 वाजता. तर हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. टाटा, बाय बाय, गुड नाईट माय फ्रेंड.